बिहारमध्ये आंदोलनकर्त्यांवर AK-47 गोळ्या झाडल्या गेल्या असा आरोप राहुल गांधींनी केलाय। शेकडो लोकांना अटक करून त्यांच्यावर FIR दाखल झाली। विद्यार्थ्यांवर FIR दाखल करणार नाही असं मोदी म्हणाले होते। मोदींनी दिलेल्या वचनाचं काय झालं असा सवाल राहुल गांधींनी उपस्थित केला। त्यांनी एक पोस्ट केलेली आहे। राहुल गांधींनी या एक पोस्टमधून काय म्हटलेलं आहे पाहूयात। बिहारमध्ये आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर AK-47 गोळीबार करण्यात आला। शेकडो विद्यार्थ्यांना अटक करून त्यांच्यावर FIR दाखल केली जात असल्याची बातमी येते। मोदीजी, विद्यार्थ्यांवर FIR दाखल होणार नाही हे तुमचे आश्वासन कुठे गेलं? बिहार असो की दिल्ली, प्रत्येक ठिकाणी एकच पद्धत दिसत आहे। हे सरकार खोटं आहे। सुधारणा करणं यांच्या आवाक्याबाहेरचं आहे। हे स्वतःच्या शब्दांपासून मागे हटतील आणि प्रत्येक मार्गाने विद्यार्थ्यांचा आवाज दाबतील। तर पवन खेरा यांच्याकडून राहुल गांधींचं ट्विट हे रिट्विट करण्यात आलेलं आहे। मोदी सरकारने या देशातील तरुणांच्या विरोधात उघड युद्ध पुकारलं। विद्यार्थ्यांवर आधी पायलट गननं गोळीबार करण्यात आला, आता AK-47। आंदोलकांच्या विरोधात कोणतीही सूडबुद्धीनं कारवाई केली जाणार नाही हे आश्वासन सुद्धा केवळ एक पोकळ आश्वासन ठरलं। हे एक विश्वासघातकी सरकार आहे असं खेरांनी म्हटलेलं आहे। एक पोस्ट खेरांनी केलेलं आहे। विद्यार्थ्यांवर पहिल्यांदा पायलट गननं गोळीबार करण्यात आला आणि आता AK-47ने आणि आंदोलकांवर कोणतीही सूडबुद्धीची कारवाई केली जाणार नाही हे आश्वासन सुद्धा केवळ एक जुमला सिद्ध झालेला आहे। एक अविश्वासू सरकार आहे। हे एक असह्य राज्यकर्ते आहेत।